खूपच छान. हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होतं, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य माणसाला मान दिला जातो. आणि जे आमचे नेते आहेत, नामदार रवींद्रजी चव्हाण प्रदेशाध्यक्ष, ते सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबरी घेऊन चालतात. आणि आम्हाला आमचे नेते कधीच आम्हाला असे परके असे वाटले नाही, ते आमच्या घरचे नेते असे वाटले. त्याच्यामुळे आम्हाला पण कधी असं स्वप्नातही नव्हतं की आम्ही मोदीजींना भेटू, पण ते शक्य झाले आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामुळेच. खूपच छान. मी कधी विचार पण केला नव्हता. मी 2008 पर्यंत मी लोकांची घरकामं करत होती, पण नंतर मी जसा मी भाजपमध्ये कार्यकर्ती म्हणून काम करायला लागली, नंतर मला 6 वर्ष ग्रामीण अध्यक्ष म्हणून पद दिलं गेलं. त्यामुळे माझं काम आणि पक्षाची निष्ठा हेच बघून मला प्रदेश अध्यक्षांनी मला मोदीजींना भेटण्याची संधी मिळाली. मला कधीच असं वाटलं नव्हतं, मी स्वप्नही बघितलं नव्हतं की मी मोदीजींना प्रत्यक्ष भेटेन. जेव्हा मी मोदीजींना जय श्री कृष्ण बोलली, त्या मोदीजी पण मला बोलले जय श्री कृष्ण भेटा. हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे.